नमस्कार. केसरी सोबत मराठी पाऊल पडते पुढे आटके पार झेंडा पावट बाय टाटा मांजाच्या या नवीन भागात मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. रसिको, रातोरात मिळालेली प्रसिद्धी ही चिरंतन नसते. तडकाफडकी मिळालेलं यश हे सहसा टिकणारं नसतं. यश मिळवण्यासाठी, लौकिक मिळवण्यासाठी हवा असतो तो व्यासंग, हवी असते ती धडपड. ती धडपड करणारे आपले स्पर्धक मित्र आपल्याबरोबर धडपड करत करत एक एक पाऊल पुढे टाकत दुसऱ्या फेरीपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. आणि त्यांची धडपड सार्थकी लावणारे आपले परीक्षक मित्र ते सुद्धा हजर आहेत. त्यांचं स्वागत करूया. उर्मिला मातोंडकरजी आणि मकरंद देशपांडे सर. आजच्या भागातून कुठलाही स्पर्धक संघ आपली साथ सोडणार नाहीये, पण आजचा भाग आणि उद्याचा भाग मिळून उद्याच्या भागाच्या शेवटी मात्र आपल्याला निकाल कळेल आणि काही स्पर्धक संघांना आपली साथ सोडावी लागणार आणि काहीच पावलं जातील पुढच्या फेरीमध्ये. सर्वप्रथम आजच्या भागात मी आमंत्रित करतो अशा एका संघाला ज्यांच्या घरामध्ये कपडे वाळत घालायला सुद्धा दोऱ्या शिल्लक नाहीत, कारण दोरी दिसली रे दिसली की ते असं करायला सुरुवात करतात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया औरंगाबाद रोप स्कीपर्स यांचं. When you touch my body, I'll make you hot, get all you got, I'll make you wanna say Jai-ho! Jai-ho! I got fever, running like a fire. For you I will go all the way, I'm gonna take you higher. Jai-ho! Keep it steady is how I feel it. Jai-ho! It's so good, yeah. You gon' feel it. Jai-ho! You are the reason that I breathe. You are the reason that I still believe. You are my destiny. Jai-ho. No, there is nothing that can stop us. Nothing can ever come between us. So come and dance with me. Jai-ho. Catch me, catch me, catch me, come and catch me. I want you now. I know you can save me, come and save me. I need you now. I am yours forever, yes forever. I will follow any day, never gonna let go. I love this simplicity of it. Just fade away. I'll take you to a place. This fantasy of you and me, I'll never lose the chase. अरे काय वेळ आहे का? तो किंगच आहे हा पोरगा. Rushing through my veins, there's an ocean in my heart. I will never be the same. Just keep it burning, yeah, baby, just keep it coming. You're gonna find out, baby, I'm one in a million. You are the reason that I breathe. You are the reason that I still believe. You are my destiny. Jai-ho. Catch me, catch me, catch me, come and catch me. I want you now. I know you can save me, come and save me. I need you now. I am yours forever, yes forever. I will follow any day, never gonna let go. Just keep it burning, yeah, baby, just keep it coming. You're gonna find out, baby, I'm one in a million. You are the reason that I breathe. You are the reason that I still believe. You are my destiny. Jai-ho. Shivers when you touch my body, I'll make you hot, get all you got. काही घडू शकतं ना सर. मॅडम आपल्या ह्या स्टेजवर अगदी प्रश्नच नाही. आणि ज्याप्रमाणे मी म्हटलं की या दोरीच्या उड्या या गोष्टीने मी आयुष्यात कधी ना ट्राय केलं, त्यातून आज मुलींनी स्केटिंगही केलं, तर त्याची माझी अशी स्टोरी आहे की एकदाच जेव्हा मी लहानपणी आयुष्यात स्केटिंगही ट्राय केलं तेव्हा मला अजूनही ते जुनं घर नीट आठवते. आणि मी हॉलमधनं जी अशी निघाले चंद्रावर पोहोचून असं एकदम टेक ऑफ केल्यासारखी, ती किचनच्या दरवाज्यामध्ये घुसून माझा भाऊ मला सांगतोय अगं थांब माझा एक पाय
उत्तर ध्रुवावर आणि एक पाय दक्षिण ध्रुवावर पोहोचून जी मी पडले आडवी अशी, त्याच्यानंतर परत स्केट्सना हात लावलेला नाही. तर एक तर स्केट्स आणि त्याच्यावरती त्या दोरींच्या उड्याच्या मध्ये वापरणे अप्रतिम. कारण फक्त ह्याच्यातला विचार आणि ह्याच्यात असं काहीतरी होऊ शकतं ह्याची जी दृष्टी आहे त्यालाच आधी मी सलाम करते. ऑल द बेस्ट. अप्रतिम. थँक्यू मॅम. मकरंद सर. महाराष्ट्रभर लोक दोरींच्या उड्या मारतील बरं का, एवढ्या सुंदर आहे त्या. हॉप स्किप जम्प हे लहानपणी ऐकलं होतं. फक्त घोळकुरे झाला. आम्हाला उर्मिला असं वाटायचं दोरीच्या उड्या म्हणजे मुलींच्या आहेत बाबा. त्यामुळे आम्ही लहानपणी दोरींच्या उड्या मारल्याच नाहीत. पण आज इथे बघताना त्याच दोरींच्या उड्या खरं असं वाटतं की हा जो आनंद आहे हा पहिल्यांदा मला युनिसेक्स आनंद वाटतोय की ज्याला खरंच कुठले जेंडर नाही. आणि दोरींच्या उड्या याच्यात आता किती व्हरायटी असणार आहे हा उर्मिला आणि मला पडलेला मोठा प्रश्न होता. पण त्याची जी सुरुवात केली ना आज सगळे लाईनीत उभे आहेत आणि अमर मागणं एकेका वर्ण घेऊन गेला. असं वाटलं नाटकात आम्ही म्हणतो एंट्री व्हायला पाहिजे, तर तू सगळ्यांची एंट्री केलीस माहितीये का. फार सिम्पल आणि ग्रेट. तर आपण पदकांकडे वळूयात. उर्मिलाजींची पदकं जी आहेत ती आपण गपचूप ठेवणार आहोत, म्हणजे कोणालाच कळू द्यायचं नाही. आपण बघूया मकरंद सर किती पदकं देतात. 9